नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण जे यूपीएससी पूर्व परीक्षा इतिहास या घटकावरील पीवायक्यू पाहत आहोत त्यातील हा दुसरा भाग आहे. आपण 2018 पर्यंतची पीवायक्यू पाहिलेले आहेत, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. 2019 पासून आपण हा दुसऱ्या भागामध्ये सुरुवात करूया. 2019 मधला पहिला प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील जमीन सुधारणांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ए, कमाल मर्यादा कायदे वैयक्तिक धारणेसाठी नसून कौटुंबिक धारणेसाठी होते. बी, जमीन सुधारणांचे प्रमुख उद्दिष्ट सर्वांना शेतजमीन उपलब्ध करून देणे हे होते. सी, याचा परिणाम शेतीचा प्रमुख प्रकार म्हणून नगदी पिकांची लागवड करण्यात आली. आणि डी, जमीन सुधारणांना कमाल मर्यादेपर्यंत कोणतीही सूट दिली नाही. तर याचं उत्तर बी जे आहे हे आहे. याचं कारण काय आहे? आपण पाहतोय की स्वतंत्र भारतामध्ये जमीन सुधारणांचं उद्दिष्ट शेत जमीन सर्वांना उपलब्ध करून देणं. पूर्वीच्या काळामध्ये इंग्रजांनी काय केलेलं होतं, जमीनदारी व्यवस्था आणलेली होती आणि त्या जमीनदारी व्यवस्थेमध्ये किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये पण सुद्धा आपण पाहतोय की जमीनदारी या व्यवस्था भारतामध्ये अस्तित्वात होती. आणि मग या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की बरेचसे लोक जे आहेत ते भूमिहीन होते आणि मग त्यांच्या मालकीची भूमी नसून ते कसायचे त्याच्यावरती. आणि मग या दृष्टिकोनातून स्वतंत्र भारत झाल्यानंतर काँग्रेसनं किंवा नवीन सरकारचं पहिलं उद्दिष्ट होतं ते म्हणजे भूमिहीन लोकांना भूमी प्रदान करणं. आणि मग याच दृष्टिकोनातून गांधीवादी नेतृत्व म्हणतो आपण त्यांना, ते विनोबा भावे, या विनोबा भावेंनी 1952 मध्ये भूदान चळवळ सुरू केली. भूदान चळवळ आपल्याला माहिती आहे की आंध्र प्रदेशमधील पोचमपल्ली या ठिकाणातून सुरू झालेली चळवळ होती, ज्याच्यामध्ये जमीनदारांकडून त्यांच्याकडली जमीन जी आहे ती आपल्याकडे काढून घ्यायची, म्हणजे दान करून घ्यायची, आणि ही दान केलेली जमीन जमीनदारांनी भूमिहीन लोकांना रिडिस्ट्रीब्यूट करायचं. अशा पद्धतीची ही एक व्यवस्था किंवा एक चळवळ चालवण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर शेती सुधारणांचं प्रमुख उद्दिष्ट साधारणपणे शेतजमीन सर्वांना उपलब्ध करून देणे. त्याच्यामध्ये आपण काय पाहतोय की कौटुंबिक आधारावरती कमाल जमीन धारणा कायदा करण्यात आला. आणि कमाल जमीन धारणा कायदा म्हणजे काय? त्याच्यापेक्षा जास्त जमीन असेल तर ती जमीन काढून घ्यायची आणि गावातील त्या ज्यांना जमीन नाहीये त्या व्यक्तींना डिस्ट्रीब्युशन द्यायचं किंवा त्यांना ती द्यायची. या पद्धतीची हीच एक जमीन सुधारणांचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. संधी अधिनियम 1813 म्हणजे चार्टर ऍक्ट 1813 बद्दल खालील विधाने विचारात घ्या. या चार्टर ऍक्टनं काय केलेलं आहे? एक, चहाचा व्यापार आणि चीन बरोबरचा व्यापार वगळता भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली. 2, कंपनीने ताब्यात घेतलेल्या भारतीय प्रदेशावर ब्रिटिश राजवटीचे सार्वभौमत्व असल्याचे प्रतिपादन केले. 3, भारताचा महसूल आता ब्रिटिश संसदेद्वारे नियंत्रित करण्यात येऊ लागला. तर वरील पैकी किती विधाने बरोबर आहेत? मग यातले 1 आणि 2 बरोबर आहे का, 2 आणि 3 बरोबर आहेत का, 1 आणि 3 बरोबर आहेत का, सर्व बरोबर आहेत? तर याचं उत्तर येतं 1 आणि 2 बरोबर आहेत. कारण भारताचा महसूल आणखी ब्रिटिशाद्वारे नियंत्रित केला जात नव्हता, कारण हा 1813चा चार्टर ऍक्ट आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर कंपनीची सत्ता भारतावरती आणखीही अस्तित्वात होती. आणि मग या दृष्टीनं ब्रिटिश संसदेद्वारे महसूल नियंत्रण करणं हा या ठिकाणी गैरलागू ठरतो, हे चुकीचं विधान ठरतं. आणि मग त्यामुळं आपल्याला पहिलं आणि दुसरं विधान हे बरोबर आहे, याच्याकडे जाता येतं. तर या दृष्टिकोनातून आपण पाहतो की ब्रिटिश संसदेद्वारे हे जे काही महसूल नियंत्रण आहे ते विधान चुकीचं ठरतं. चीन बरोबरचा व्यापार आणि चहाचा व्यापार हा 1813चा चार्टर ऍक्ट मध्ये संपुष्टात आणला, हे निश्चितच बरोबर आहे. कारण जी मक्तेदारी होती ती ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी काढून घ्यावी अशी इंग्लंडमध्ये एक चळवळ म्हणूया किंवा मागणी होऊ लागली. आणि मग त्यातून आपल्याला दिसून येतं की ब्रिटिश संसदेनं याच्यावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. पुढला प्रश्न आहे, स्वदेशी चळवळीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1, स्वदेशी कारागार हस्तकला आणि उद्योगांच्या पुनर्जीवनात योगदान दिले. 2, राष्ट्रीय शिक्षण परिषद होती, स्वदेशीचा एक भाग म्हणून याची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण परिषद, यापैकी कुठले विधान बरोबर आहे?
पहिलंही बरोबर आहे. स्वदेशी कारागीर, हस्तकला आणि त्याचा उद्योग, हस्तकला उद्योग त्याच्या पुनर्जीवनामध्ये योगदान दिलं. दुसरं, राष्ट्रीय शिक्षण परिषद स्वदेशी चळवळीचाच एक घटक म्हणून स्थापन करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. स्वदेशी चळवळ जी होती ती 1905 ला बंगालच्या फाळणी विरोधात सुरू झालेली ही चळवळ होती. आणि स्वदेशी चळवळीमध्ये आपण नेतृत्व जर कुणाचं पाहतो तर ते जहालवादी गट जे आहे, लाल बाल पाल म्हणतो आपण, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपतराय यांचं. फाळणीच्या वेळेस लॉर्ड कर्झन हे व्हाईसराय आणि गव्हर्नर जनरल होते. आणि याच दरम्यान स्वदेशी चळवळीच्या दरम्यान आपण पाहतोय की अनेक जे काही स्वदेशी उद्योग आहेत ते सुरू झाले या चळवळीच्या दरम्यान. जसं बंगालमध्ये PC रे यांनी बेंगॉल केमिकल फॅक्टरी सुरू केली. त्याचबरोबर 1907 ला पहिला पोलाद कारखाना भारतीयांनी सुरू केला, तो म्हणजे जमशेदपूर या ठिकाणी टाटांचा टाटा पोलाद प्रकल्प. तर या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की उद्योगामध्ये, हस्तकलेमध्ये स्वदेशी चळवळीनं बरंचसं योगदान दिलेलं होतं. याच कालखंडामध्ये आपण पाहतोय की देवेंद्रनाथ टागोर वगैरे जे आहेत, तर अवनींद्रनाथ टागोर यांनी चित्रकलेमध्ये सुद्धा व्हिक्टोरियन प्रभाव जो आहे तो सोडून दिला आणि जे लोकल कला आहेत त्या लोकल कलेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वदेशी चळवळीनं योगदान दिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मग त्यातूनच शिक्षण, हस्तकला, उद्योग, संस्कृती या सर्व क्षेत्रामध्ये स्वदेशी चळवळीचं महत्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. त्यामुळे उत्तर याचं 1 आणि 2 दोन्ही बरोबर असं येतं. पुढला आहे, खालील जोड्या विचारात घ्या. 1. अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी लीग ही संघटना महात्मा गांधींनी स्थापन केली. अखिल भारतीय किसान सभा ही संघटना स्वामी सहजानंद सरस्वतींनी स्थापन केली. आणि स्वाभिमान चळवळ ही E.V. रामस्वामी नायकर यांची होती. तर या दृष्टिकोनातून आपण याच्या उत्तराकडे गेलो तर आपल्याला दिसून येतं की तिन्ही जोड्या योग्य पद्धतीने जुळलेल्या आहेत. अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी लीग महात्मा गांधींनी 1932 मध्ये या लीगची स्थापना केलेली आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर महात्मा गांधींची भूमिका कशी होती, ते अस्पृश्यांना हरिजन म्हणत असत हे आपल्याला माहिती आहे. हरिजन म्हणजे हरीचा जन, याचा अर्थ देवाला प्रिय असलेले लोक. आणि त्या दृष्टिकोनातून अस्पृश्यता विरोधी चळवळ त्यांनी चालवलेला आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर अखिल भारतीय किसान सभा स्वामी सहजानंद यांनी लखनौमध्ये 1936 मध्ये याची स्थापना केलेली आपल्याला माहिती आहे, हे 1932 ला. आणि त्याचबरोबर जे काही E.V. रामस्वामी नायकर यांनी स्वाभिमान चळवळ जी आहे तर ती स्वाभिमान चळवळ 1925च्या दरम्यान द्रविड चळवळ म्हणून चालवल्याचं आपल्याला दिसून येतं. तर याची तिन्ही उत्तरं बरोबर आहेत. पुढला प्रश्न आहे, ब्रिटिश राजवटीच्या संदर्भात विधानांचा विचार करा. 1. गुलामगिरी संपवण्यात महात्मा गांधींचे एक मोलाचे योगदान होते. 2. लॉर्ड चेम्सफोर्डच्या वॉर ऑफ कॉन्फरन्स मध्ये महात्मा गांधींनी जागतिक युद्धासाठी भारतीयांची भरती करण्याच्या ठरावाला पाठिंबा दिला नाही. 3. भारतीय लोकांनी मिठाचा कायदा मोडल्याच्या परिणामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला बेकायदेशीर घोषित करण्यात आले. तर वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर महात्मा गांधींचं योगदान निश्चितच गुलामगिरी संपवण्यामध्ये महत्वपूर्ण ठरतंय, कारण महात्मा गांधींनी व्यक्तीला महत्व दिलेलं आहे, माणसाला महत्व दिलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून गुलामगिरीच्या विरोधात त्यांचं मत होतं. दुसरं, लॉर्ड चेम्सफोर्डचं वॉर कॉन्फरन्स जी होती तर ती वॉर कॉन्फरन्स मध्ये भारतीयांच्या भरतीला म्हणजे पहिल्या जागतिक युद्धाच्या वेळेस पाठिंबा दिला नाही. हे विधान चुकीचं आहे, कारण त्यावेळेस महात्मा गांधींनी याबद्दल कुठली भूमिका घेतलेली दिसून येत नाही. तर ते एक प्रकारे पॉझिटिव्ह प्रो होते असं म्हणू शकतो आपण. भारतीय लोकांनी मिठाचा कायदा मोडल्याचा परिणाम राष्ट्रीय काँग्रेसला बेकायदेशीर घोषित करण्यात आले, तर हे बरोबर आहे. तर त्यामुळे 1 आणि 3 हे जे विधानं आहेत ते 1 आणि 3 विधानं बरोबर आहेत.
पुढला प्रश्न आहे, राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात खालील जोड्या विचारात घ्या. 1. सर तेज बहादूर सप्रू, अखिल भारतीय लिबरल संघाचे अध्यक्ष. 2. के.सी. नियोगी किंवा के.सी. नियोग, घटना समितीचे सदस्य. 3. पी.सी. जोशी, कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव. तर वरीलपैकी कोणत्या जोड्या योग्य पद्धतीने जुळलेल्या आहेत, असा हा प्रश्न आहे. आणि यातल्या सर्व जोड्या योग्य पद्धतीने जुळलेल्या आहेत. कारण लिबरल जो काही लिबरल पार्टी म्हणतो आपण, त्या लिबरल पार्टीचे तेज बहादूर सप्रू हे महत्वपूर्ण व्यक्ती होते, नेते होते. आणि यांनी गोलमेज परिषदेमध्येही लिबरल पक्षाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. लिबरल पक्ष म्हणजे उदारमतवादी पक्ष. के.सी. नियोगी हे घटना समितीचे सदस्य होते आणि पी.सी. जोशी हे कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव होते. 2020 मध्ये पुढील प्रश्न आलेले आहेत. भारतीय इतिहासाच्या संदर्भात रखमाबाई खटला, रखमाबाई प्रकरण 1884 कशाशी संबंधित आहे? तर रखमाबाई या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणता येऊ शकतं. तर संमती वयाचा म्हणजे लग्नासाठी जे काही वय आहे त्या संबंधीचा हा खटला आहे. या दृष्टिकोनातून हे आपल्याला दिसून येतं की 2 आणि 3 वैवाहिक हक्काची पुनर्स्थापना आणि संमतीचं वय या अनुषंगानं हा खटला रखमाबाई खटला म्हणून प्रसिद्ध आहे. दुसरा आणि तिसरं, तर त्या दृष्टीनं बी हे असं उदाहरण म्हणजे उत्तर आहे. याच्यामध्ये वैवाहिक हक्काची पुनर्स्थापना म्हणजे एक प्रकारे लग्नाचं वय ठरवण्याचा जो काही आधार आहे तो, आणि संमती वय म्हणजे लग्न करण्यासाठी जो काही एक बेस इयर असतो तो ठरवण्याचा अधिकार. या दृष्टिकोनातून रखमाबाई प्रकरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये वयाच्या 11व्या वर्षी भिकाजी दादाजी यांनी लग्न केलं आणि ते वेगळे राहायला लागले. त्यावेळेस 19 हे वय होतं. पण मार्च 1884 मध्ये दादांनी नोटीस पाठवली ते एकत्र राहण्यासाठी, आणि त्या दृष्टिकोनातून हा रखमाबाई प्रकरण त्या काळामध्ये गाजलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढला प्रश्न आहे, 20व्या शतकाच्या सुरुवातीस भारतातील निळाची लागवड कमी झाली याचे कारण काय? तर 1. मळे मालकांच्या अत्याचाराला शेतकऱ्यांचा प्रतिकार सुरू झाला, त्यामुळे नीळ लागवड कमी झाली. बी. जागतिक बाजारपेठेत नवीन शोधामुळे गरज उरली नाही. सी. राष्ट्रीय नेत्यांचा नीळ लागवडीला विरोध सुरू झाला. आणि डी. लागवड करणाऱ्यावर सरकारी नियंत्रण प्रस्थापित झालं. तर नीळ लागवड, निळीची लागवड म्हणजे इंडिगो म्हणतो आपण, तर तो निळीची लागवड पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस सिंथेटिक कलर अस्तित्वात नव्हते त्यावेळेस मोस्टली कपड्याला कलर करण्यासाठी नीळ वापरली जायची. आणि मग या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर जागतिक बाजारपेठेत जे सिंथेटिक कलर आहेत त्याची शोध लागला, आणि त्या शोधामुळं निळीच्या उत्पन्नाची किंवा लागवडीची गरज कमी झाली, आणि त्यामुळं पूर्णपणे लागवडच कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. वेलस्लीने फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कलकत्ता येथे केली, कारण ए. त्याला लंडन येथील संचालक मंडळाने तसं करावायला सांगितले. बी. त्याला प्राच्यविद्येमध्ये रस निर्माण करायचा होता. सी. त्याला विल्यम केरी आणि त्याच्या सहकाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा होता. आणि डी. त्याला ब्रिटिश नागरिकांना भारतात प्रशासकीय हेतूने प्रशिक्षित करायचे होते. तर याचं उत्तर आहे डी. आज आपण जसं महाराष्ट्रामध्ये यशदा म्हणतो किंवा मसुरीमध्ये लाल बहादूर शास्त्री अकॅडमी म्हणतो, तर या पद्धतीचं फोर्ट विल्यम कॉलेज जे आहे कंपनीच्या नोकरदारांना किंवा सर्वंट्सना, नोकरांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशानं फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना लॉर्ड वेलस्लीने केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या दृष्टिकोनातून त्याचं उत्तर प्रशासकीय हेतूने प्रशिक्षित करायचं हा आहे. पुढला प्रश्न आहे, भारताच्या इतिहासाच्या संदर्भात उलगुलाल काय आहे? तर उलगुलन या घटनेचं वर्णन जर केलं तर हे त्याचं उत्तर आहे
बिरसा मुंडा याचं 1899 ते 1900 दरम्यानचं बंड ब्रिटिशांच्या विरोधातील. तर बिरसा मुंडा हे आदिवासी बंड होतं आणि बिरसा मुंडानं ब्रिटिशांना एक प्रकारे आपण पाहतो की विरोधी म्हणून त्याच्या विरोधामध्ये बंड केलेलं दिसून येतं, किंवा ब्रिटिशांचं जे काही आदिवासींवरती एन्क्रोचमेंट झाली, त्यांच्या परंपरा असतील, त्यांची संस्कृती असेल किंवा त्यांच्या राहणीमानावरती परिणाम झाला, त्याचबरोबर त्यांच्या जीवनमापनाची जे काही गरजा होत्या त्या आर्थिक गरजांमध्ये सुद्धा त्यांचा हस्तक्षेप झाला. या सगळ्या गोष्टीला एक प्रकारे ब्रिटिश जबाबदार आहेत हे म्हणून आदिवासींनी बंड केले. त्यातलंच हे एक बिरसा मुंडा याचं 1899 ते 1900 दरम्यानचं बंड, ज्याला उलगुलन असं म्हटलं जातं. पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान 19व्या शतकाच्या पूर्वार्धात औद्योगिक क्रांतीचा भारतावर प्रभाव स्पष्ट करते? 1. भारतीय हस्तकला नष्ट झाल्या. बी. भारतीय वस्त्रोद्योगात यंत्र मोठ्या प्रमाणात दाखल झाली. सी. देशाच्या अनेक भागात रेल्वे लाईन टाकण्यात आली. का डी. भारतीय आयातीवरती भारी शुल्क लादण्यात आले. तर याचं उत्तर आहे भारतातील हस्तकला ज्या आहेत त्या नष्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. जे औद्योगिक क्रांतीमुळं जो पूर्वीचा स्वयंपूर्ण असा ग्रामीण भारत होता तो पूर्णपणे या औद्योगिक क्रांतीमुळं आणि ब्रिटिशांच्या भारतातील वसाहतवादी आर्थिक धोरणामुळं नष्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. याला रूरल इंडेबनेस म्हणून पण आपण पाहतो, ग्रामीण कर्जबाजारीपणा म्हणून पण पाहतो. आणि याच्यामध्ये काय झालं तर औद्योगिक क्रांती झाली आणि त्यांच्या उत्पादनांना भारतामध्ये विकणं हे बाजारपेठ म्हणून ब्रिटिशांनी त्यांचं ध्येय ठरवलं. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतं की औद्योगिक क्रांतीतील बाजारपेठेमध्ये तयार झालेला जो माल आहे तो भारतीय बाजारपेठेमध्ये विकायला हे हस्तकला जे आहेत त्याच्यामुळं प्रॉब्लेम येत होता. आणि मग अशा वेळेस हस्तकला उद्योग नष्ट केले तर आपोआपच साहजिक आहे की ब्रिटिशांना त्यांचा जो काही औद्योगिक क्रांतीमधील तयार माल आहे तो भारतात विकता येणार होता. म्हणून वेगवेगळ्या धोरणाच्या आधारे भारतातील हस्तकला उद्योग नष्ट करण्यात आला. आपण पाहिलं आता की औद्योगिक क्रांतीमुळं जे काही ब्रिटिश धोरण होतं त्या औद्योगिक क्रांती म्हणजे काय, मोठी मशीन्स, आणि त्या मोठ्या मशीन्स वरती माल तयार जो होतो तो स्वस्तामध्ये होतो. आणि त्याचबरोबर हँडमेड जो काही एखादी वस्तू असेल ते महाग असतो. आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला दिसून येतं की तो माल भारतामध्ये स्वस्त झाल्यामुळे सुद्धा भारतीय हस्तकला उद्योग नष्ट होऊ लागला. जसं आपल्याला माहिती आहे की जसं साड्यांचा उद्योग आहे, साड्या उद्योगामध्ये जे हातावरती तयार केलेल्या साड्या असतात त्या खूप महाग असतात आणि त्याच वेळेस ज्या काही मशीनवर तयार केलेल्या साड्या असतात त्या खूप स्वस्त असतात. सेम मेथड आपल्याला या औद्योगिक क्रांतीमध्ये दिसून येते. पुढला प्रश्न आहे, स्वातंत्र्य लढ्यात सखाराम गणेश देऊस्कर यांनी लिहिलेल्या देशर कथा या पुस्तकाच्या संदर्भात विधाने आहेत त्याचा विचार करा. 1. त्याने वसाहतवादी राज्याच्या मनावर केलेल्या संमोहन विजयाविरुद्ध चेतावणी दिलेली होती. 2. त्यातून स्वदेशी पथनाट्य आणि लोकगीतांच्या प्रदर्शनाला प्रेरणा मिळाली. 3. देऊस्करांनी केलेला देश हा बंगालच्या प्रदेशाच्या विशिष्ट संदर्भात होता. तर कोणती विधाने बरोबर आहेत? तर 1 आणि 2 हे विधान बरोबर आहे. देशर कथा जी आहे ते 1904 मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक होतं आणि या पुस्तकाच्या जवळपास 10,000 प्रती खपल्या. आणि या स्वदेशी चळवळीच्या दरम्यान या पुस्तकानं बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती वसाहतवादी राज्याच्या जे काही त्याबद्दलची कथा सांगितलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून स्वदेशी चळवळीला एक प्रकारे याने स्फूर्ती दिल्याचं आपल्याला दिसून येतं. स्वदेशी पथनाट्य आणि लोकगीतांच्या प्रदर्शनातून प्रेरणा मिळाली हे बरोबरच विधान आहे. कारण काय आहे, आपण काय पाहतो की महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळ जशी आहे त्याच्यामध्ये जे काही लोक जागृती तयार करण्याचा प्रयत्न दिसून येतो, जसं तमाशा आहे किंवा मेळावे भरवणं आहे, यातून जसं ब्राह्मणेतर चळवळीला बळ मिळालं तसंच हे स्वदेशी चळवळीमध्ये पथनाट्य आणि लोकगीतं जे आहेत त्यांच्या प्रदर्शनातून ही प्रेरणा मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. स्वराज्य असं नाव पहिल्यांदा
देऊस्कर यांनीच आणल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढला प्रश्न आहे, गांधी इर्विन करारामध्ये खालीलपैकी कोणता समावेश होता? 1. गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसला निमंत्रण. 2. सविनय कायदेभंगाच्या संदर्भात जारी केलेले अध्यादेश मागे घेणे. 3. पोलिसांच्या हत्याराच्या चौकशीसाठी गांधींची सूचना स्वीकारणे. आणि 4. ज्यांच्यावर हिंसाचाराचा आरोप नाही अशा कैद्यांची सुटका करणे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर गांधी इर्विन करारामध्ये 1, 2 आणि 4 हे बरोबर आहे. गांधीजींनी पोलीस अत्याचाराच्या चौकशीसाठी सूचना केली की एक समिती स्थापन करावी, पण ही शिफारस किंवा ही सूचना व्हाईसरायांनी मान्य केली नाही. आता जे बरेचसे लोक म्हणत असतात की महात्मा गांधींनी भगतसिंगांच्या फाशीबद्दल काही मागणी केली नाही किंवा तेच त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे हे दिसून येतंय. कारण जर महात्मा गांधींनी केलेल्या सगळ्या सूचना जर ते इंग्रज मान्य करणार असते तर महात्मा गांधींनी त्याच वेळेस म्हणलं होतं की स्वराज्य द्या, मग इंग्रज तेव्हा सोडून गेले असते. महात्मा गांधींचं सर्व त्यांचं ऐकायचं असतं. तर त्यामुळे महात्मा गांधींनी भगतसिंगांची शिक्षा जरी माफ करा म्हटलं तरी पण इंग्रज ते करणार नव्हते, हेही तेवढंच निश्चित होतं. त्यामुळे अशा पद्धतीच्या गॉसिपिंग ज्या होतात भारतीय इतिहासाच्या संदर्भात त्या चुकीच्या आहेत हे दिसून येतं आपल्याला. तर याचं उत्तर येतं 1, 2, 4. फक्त 1, 2, 4 बी याचं उत्तर आहे. विटाळ विध्वंसक हे पहिलं मासिक जे अस्पृश्य लोकांना समोर ठेवून प्रकाशित केलं ते कोणी लिहिलं? तर विटाळ विध्वंसक हे पहिलं मासिक आहे जे अस्पृश्यांसाठी म्हणून प्रकाशित करण्यात आलं. त्याचं उत्तर आहे गोपाळ बाबा वेलंकर. जे अनुसूचित जमात जातीमध्ये ते जन्मलेले होते आणि 1895 मध्ये महाडच्या स्थानिक तालुका मंडळावरती यांची नियुक्ती झाली म्हणून उच्चवर्ण यांनी त्यांच्यावरती टीका केलेली होती. तर विटाळ विध्वंसक या नावामधूनच लक्षात येतं की अस्पृश्यांना पूर्वीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं वागवलं जायचं आणि त्या आधारे त्यांना समोर ठेवून हे जे काही मासिक आहे ते प्रकाशित करण्यात आलेलं दिसून येतं आपल्याला. - 2021 मधील प्रश्न, 17व्या शतकाच्या पहिल्या तिमाहीत खालीलपैकी कोणत्या भागात ईस्ट इंडिया कंपनीचे कारखाने प्रस्थापित झाले? तर 17व्या शतकाच्या पहिल्या तिमाहीत, 17वं शतक आणि या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याला दिसून येतं की साधारणपणे भरूच म्हणजे गुजरातमध्ये आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या कारखान्यांची स्थापना झाल्याचं आपल्याला दिसून येतं. 17व्या शतकाच्या पहिल्या तिमाहीत भरूच आहे, अहमदाबाद आहे, आग्रा आहे, या ठिकाणी हे कारखाने, आताच्या आपण भाषेमध्ये कारखाने म्हणतो इतिहासामध्ये, पण ते वखारी, या वखारी याचा अर्थ काय आहे? तर वखार म्हणजे ब्रिटिश काय करायचे, त्यांचा जो काही आयात निर्यात व्हायची त्या आयात निर्यातीसाठी गोडाऊन्स तयार करायचे आणि त्या गोडाऊनला ते कारखाना म्हणायचे. तर या दृष्टिकोनातून पहिल्यांदा जे काही आहे ती स्थापना गुजरात किनाऱ्यावरती किंवा गुजरातच्या भागामध्ये जास्त झाल्याचं दिसून येतो. त्या अनुषंगाने भरूच या ठिकाणी हे उत्तर आहे. त्रिचिनापल्ली आणि चिकाकोल या ठिकाणी पण झाले, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये झालेले आहेत हे आपल्याला माहित आहे. आंध्र प्रदेशातील मदनपल्ले याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ए. पिंगली व्यंकय्या यांनी येथे तिरंगा भारतीय राष्ट्रध्वजाची रचना केली. बी. पट्टभी सीतारामय्या यांनी येथून आंध्र प्रदेशाच्या भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व केले. सी. रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीताचे बंगालीमधून इंग्रजीत भाषांतर केले. का डी. मॅडम बॉलवत्स्के आणि कर्नल ऑलकॉट यांनी प्रथम थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना या ठिकाणी केली, म्हणजे मुख्यालय या ठिकाणी स्थापन केले? तर आपल्याला दिसून येतं की याचं उत्तर सी आहे. पहिल्यांदा
रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत जे आहे ते बंगालीमधून इंग्रजीत भाषांतर केलं ते या ठिकाणी हे आपल्याला दिसून येतं. आता आपण जर पाहिलं 1919ला रवींद्रनाथ टागोर यांनी थिओसॉफिकल कॉलेज जे आहे मदन पल्लई मधलं त्या ठिकाणी हे भाषांतर केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर टागोरांनी आयरिश कवी जेम्स एच कानिज्य बेझंट थिओसॉफिकल कॉलेज यांचं प्राचार्य म्हणून या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी जे काही रवींद्रनाथ टागोर यांनी जनगणमन लिहिलं किंवा बंगालीमधून इंग्रजीत केलं तेच आपण 1950 मध्ये राष्ट्रगीत म्हणून स्वीकारल्याचं दिसून येतं. खालील विधाने विचारात घ्या. सेंट फ्रान्सिस झेवियर जेसुएट ऑर्डरचे संस्थापक सदस्य त्यापैकी एक होते. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे गोव्यात निधन झाले आणि तेथे चर्च त्याला समर्पित करण्यात आले आहे. आणि गोव्यात दरवर्षी सेंट फ्रान्सिस झेवियरचा उत्सव साजरा केला जातो. सेंट म्हणजे संत. तर यातलं कुठली विधाने बरोबर आहेत तर यातलं आपल्याला दिसून येतं की पहिलं आणि तिसरं विधान जे आहे ते बरोबर आहे. दुसरं विधान हे चूक आहे. पहिलं विधान जे आहे जेसुएट ऑर्डर जे काही गोव्यामध्ये होती त्याचे ते संस्थापक सदस्य होते आणि त्याचबरोबर त्यांच्या नावानं झेवियर उत्सव जो आहे तो गोव्यामध्ये दरवर्षी साजरा केला जातो. सेंट फ्रान्सिस झेवियर जे आहेत ते 1506 मध्ये या ठिकाणी चे प्रश्न 17व्या शतकाच्या पहिल्या तिमाहीत खालीलपैकी कोणत्या भागात ईस्ट इंडिया कंपनी यांनी कारखाने स्थापन केले. तर याचं उत्तर येतं भरूच. कारण ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती सुरुवातीला भारतामध्ये आली त्यावेळेस त्यांनी गुजरात या प्रांतावरती लक्ष केंद्रित केलं हे आपल्याला दिसून येतं. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला जर पाहायचं असेल तर लक्षात येईल की गुजरातमध्ये यांनी त्यांचे कारखाने स्थापन केले. आणि गुजरातमध्ये कारखाने स्थापन करत असताना आपल्याला लक्षात येईल की सगळ्यात महत्त्वपूर्ण काय आहे तर यांनी सुरुवातीला कारखाने गुजरातच्या भागामध्ये स्थापन केले आणि तिथून कारखाना याचा अर्थ आताच्या कालखंडामध्ये काय आहे वखारी म्हणजे गोडाऊन. पूर्वीच्या काळामध्ये त्याला कारखाना म्हणायचे फॅक्टरीज म्हणायचे. गोडाऊन जे आयात निर्यातीसाठी भारतामधून जमा केलेला माल त्या ठिकाणी ठेवायचा आणि तो मायदेशी पाठवायचा आणि तिकडून आणलेला माल त्या ठिकाणी ठेवायचा आणि भारतामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. यासाठी या फॅक्टरीज असायच्या कारखाने असायचे. तर गुजरातच्या किनाऱ्यावरती त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मोस्टली सुरत या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवात झाली आणि त्यानंतर भरूच अहमदाबाद आणि आग्रा या ठिकाणी त्यांचा विस्तार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर चिकाकोल या ठिकाणी होते पण ते नंतरच्या कालखंडामध्ये आलं. जे कलिंगपट्टणम म्हणतो आपण सध्याचा त्रिकाकुलम हा जो काही डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणी आताचा हा त्या काळातला चिकाकोल हा गणला जातो आणि त्रिचिनापल्ली आताही आहेच आपल्याला हे पाहतोय आपण. तर या दृष्टिकोनातून याचं उत्तर भरूच येतं फक्त. पुढला प्रश्न आहे आंध्र प्रदेशातील मदन पल्लई याच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. तर मदन पल्लई काय आहे तर मदन पल्लई हे गावाचं नाव आहे जे चित्तूर मध्ये सध्याचा चित्तूर जिल्हा आंध्र प्रदेशातील या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये हे मदन पल्लई गाव आहे. या ठिकाणी पिंगली वेंकय्या यांनी तिरंगा भारतीय राष्ट्रध्वजाची रचना केली. बी पट्टाभी सीतारामय्या यांनी येथून आंध्र प्रदेशच्या भारत छोडो आंदोलनाचं नेतृत्व केलं. का सी रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीताचं बंगालीमध्ये भाषांतर या ठिकाणी केलं इंग्रजीमध्ये. का डी मॅडम ब्लाउटस्की आणि कर्नल ऑलकॉट यांनी प्रथम थिओसॉफिकल सोसायटीचं मुख्यालय या ठिकाणी स्थापन केलं. तर आपल्याला दिसून येतं याचं उत्तर आहे सी रवींद्रनाथ टागोर यांनी आताचं आपलं जनगणमन हे जे काही राष्ट्रगीत आहे त्याचं बंगालीमधून इंग्रजीत भाषांतर या ठिकाणी केलं. मदन पल्लई या ठिकाणी बेझंट कॉलेज आहे थिओसॉफिकल कॉलेज. तर या बेझंट थिओसॉफिकल कॉलेज या ठिकाणी
त्यावेळेसचे प्राचार्य होते जेम्स एच कनिज, यांच्याबरोबर ते राहायचे. काही काळ त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं आणि त्या वास्तव्याच्या दरम्यानच 1919च्या दरम्यान आपण पाहतोय की त्यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं. आणि त्या वास्तव्याच्या दरम्यान बंगालीमध्ये त्यांनी राष्ट्रगीत, आताचं राष्ट्रगीत त्या काळात फक्त जनगण मन होतं, तर ते बंगालीमधून लिहिलेलं होतं आणि त्या बंगालीमधून इंग्रजीत भाषांतर या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. खालील विधाने विचारात घ्या. सेंट फ्रान्सिस झेवियर जेसुएट ऑर्डरचे संस्थापक सदस्य एक होते. दुसरं, सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे गोव्यात निधन झाले आणि तेथे चर्च त्याला समर्पित आहे. तिसरं, गोव्यात दरवर्षी सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा उत्सव साजरा केला जातो. तर याचं उत्तर काय आहे? कुठली विधाने बरोबर आहेत? तर याच्यामध्ये पहिलं आणि तिसरं विधान बरोबर आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा मृत्यू जो आहे तो गोव्यात झाला नाही, तर त्यांचा मृत्यू चीनच्या किनारपट्टीवरती झाला, सॉरियन्स बेटावरती, आणि त्या दृष्टिकोनातून हे चुकीचं आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर हे जेसुएट ऑर्डरचे संस्थापक होते, हे बरोबर आहे. आणि त्यांच्या नावानं आणखीही गोव्यामध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर उत्सव आहे तो भरवला जातो. सेंट फ्रान्सिस झेवियर हे गोव्यामध्ये पहिल्यांदा आले ते म्हणजे 6 मे 1542 मध्ये. पुढलं विधान आहे, खालीलपैकी विधाने विचारात घ्या. 1. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांनी 21 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व महिलांना मतदानाचा अधिकार देण्याची शिफारस केली. 2. भारत सरकारचा कायदा 1935 महिलांना विधिमंडळामध्ये आरक्षण देतो. तर कुठली विधानं बरोबर आहेत? तर साहजिकच आहे की आपण काय पाहतोय की महिलांना मतदानाचा अधिकार अगदी इंग्लंडमध्ये सुद्धा आणखी त्या कालखंडामध्ये नव्हता, आणि त्या दृष्टिकोनातून भारतामध्ये मिळेल ही शक्यता तरी नव्हती. तर त्या दृष्टिकोनातून हे विधान चुकीचं आहे. त्या कालखंडामध्ये अगदी 1935च्या कायद्यामुळे आपण पाहतोय की जास्तीत जास्त 5 ते 6% लोकांना मतदानाचा अधिकार मिळालेला होता, आणि 1919च्या कायद्यानं अगदी 3% लोकांना फक्त मतदानाचा अधिकार होता. म्हणून भारतीय लोकशाहीचं वैशिष्ट्य म्हणून, घटनेचं वैशिष्ट्य म्हणून आपण काय पाहतो? प्रौढ मताधिकार हे महत्वाचं आहे. कारण जो आता नंतर पुन्हा बदल झालेला आहे, 18 वर्षानंतरचा जो कालखंड आहे त्याला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. पण पूर्वी ज्यावेळेस घटना स्थापन झाली, स्वीकारली, त्यावेळेस आपण पाहतोय की 21 वर्षापेक्षाच्या प्रत्येकाला, ज्याचं 21 वर्ष पूर्ण झालेलं असेल त्याला मतदानाचा अधिकार होता. त्या दृष्टीनं उत्तर याचं फक्त 2 हे आहे. भारत सरकारचा कायदा 1935 म्हणजे 1935च्या कायद्यानं विधिमंडळामध्ये महिलांना आरक्षण दिलेलं होतं. पुढला प्रश्न आहे, भारतीय इतिहासातील 8 ऑगस्ट 1942च्या संदर्भात खालील कोणते विधान बरोबर आहे? 1. भारत छोडो ठराव जो आहे तो ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने स्वीकारला होता या दिवशी. बी. व्हाईसरायची कार्यकारी परिषद यामध्ये भारतीयांना सामावून घेण्यासाठी, त्याचा विस्तार करण्यासाठी या दिवशी विचार करण्यात आला किंवा ठराव मांडला. सी. काँग्रेसच्या 7 प्रांतातील मंत्रिमंडळांनी यावेळेस राजीनामे दिले. का डी. क्रिप्सने युद्धानंतर संपूर्ण भारतीय वसाहतीच्या स्वातंत्र्याचा प्रस्ताव या दिवशी दिला? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण याला क्रांती दिवस म्हणून साजरा करतो किंवा ऑगस्ट क्रांती दिन म्हणतो. म्हणजेच काय आहे की भारत छोडोचा जो ठराव आहे तो या दिवशी आपण स्वीकारलेला होता. याच वेळेस मुंबई येथे जो काही गवालिया टँक आहे, गवालिया टँक म्हणतो, त्या ठिकाणी सरतेज गोकुळदास सभागृहामध्ये हा प्रस्ताव दिला गेला. अखिल भारतीय काँग्रेस समितीने हा स्वीकारला आणि दुसऱ्या दिवशी भारत छोडो चले जाव चळवळीला सुरुवात झाल्याचं आपण पाहतो. प्राचीन भारतीय धार्मिक गीतांची इंग्रजीतील भाषांतर सॉंग्स फ्रॉम प्रिझन शी खालीलपैकी कोणाचा संबंध आहे? 1. बाळ गंगाधर टिळक, 2. जवाहरलाल नेहरू, आणि 3. महात्मा गांधी, सी, आणि डी. सरोजिनी नायडू.
तर हे जे काही भाषांतर केली सॉंग्स फ्रॉम फ्रीडम म्हणून, त्याचे स्त्रोत आहेत ते संस्कृत स्त्रोत आहेत आणि इतर धर्मग्रंथांचं भाषांतर आहे. या सगळ्यामधून सॉंग्स ऑफ फ्रीडम फ्रॉम प्रिझन हे महात्मा गांधींनी केलेलं आपल्याला दिसून येतं. 1930ला ज्यावेळेस ते येरवाडा तुरुंगामध्ये होते त्यावेळेस त्यांनी हे भाषांतर केलेलं होतं. खालीलपैकी कोण नंतर हिंदू स्त्री विद्यालयात, बेथून फिमेल कॉलेज म्हणतो आपण, हिंदू स्त्री विद्यालय म्हणजे, याचे सचिव म्हणून संबंधित होते? एक ॲनी बेझंट, बी देवेंद्रनाथ टागोर, सी ईश्वरचंद्र विद्यासागर आणि डी सरोजिनी नायडू. तर याचं उत्तर आहे हिंदू फिमेल कॉलेजचे सचिव म्हणून संबंधित होते ते ईश्वरचंद्र विद्यासागर. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मोठ्या प्रमाणात महिलांसाठी, महिला समृद्धीकरणासाठी कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या दृष्टिकोनातून ईश्वरचंद्र विद्यासागर हे या हिंदू स्त्री विद्यालय, बेथून फिमेल कॉलेज याच्याशी संबंधित होते हे दिसून येतं. वसाहतवादी भारताच्या संदर्भात शहानवाज खान, प्रेमकुमार सहगल आणि गुरुबख्श सिंग धिल्लन यांची आठवण कशाशी संबंधित आहे? का म्हणून यांची आठवण होते? एक स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीचे नेते, 2 1946 मध्ये अंतरिम सरकारचे सदस्य, सी संविधान सभेतील मसुदा समितीचे सदस्य आणि डी भारतीय राष्ट्रीय सैन्याचे अधिकारी. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आझाद हिंद फौज याचे हे नेते होते किंवा अधिकारी होते. मेजर शहानवाज खान, प्रेमकुमार सहगल, गुरुबख्श सिंग धिल्लन यांच्यावरती सुभाषचंद्र बोस यांचे हे अधिकारी होते आणि यांच्यावरती ब्रिटिशांनी राष्ट्रद्रोहाचा खटला भरलेला होता, हेही आपल्याला माहिती आहे. लाल किल्ल्यावरती यांच्यावरती कोर्ट मार्शल सुरू झालेलं होतं आणि या कोर्ट मार्शलच्या वेळेस आपण पाहतोय की INA वरती जे काही लोक होते त्यांच्यावरती कोर्ट मार्शल केलं. त्यावेळेस जवाहरलाल नेहरू सहित अनेकांनी यांचं वकीलपत्र घेतलेलं होतं हे आपण पाहतो. शेवटी भारतामध्ये या सर्वांचा भारतीयांचा दबाव काँग्रेसनं निर्माण केला. त्याच्यासाठी आझाद हिंद समिती स्थापन केली आणि आझाद हिंद समितीच्या माध्यमातून घराघरामध्ये ब्रिटिश भारतीयावरती कशा पद्धतीनं आरोप करतायत किंवा कशा पद्धतीनं राष्ट्रद्रोहाचा खटला लादतायत जे चुकीचं आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक प्रकारे असंतोष निर्माण झाला आणि शेवटी सरकारला यांच्यावरती यांची शिक्षा जी आहे ती व्हाईसरायला माफ करावी लागल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे राष्ट्रीय सैन्याचे अधिकारी होते म्हणजे INA, इंडियन नॅशनल आर्मीचे हे अधिकारी होते. 2022 चे प्रश्न. भारत सरकार कायदा 1919 मध्ये प्रांतीय सरकारची कार्ये आरक्षित आणि हस्तांतरित मध्ये विभागली गेली होती. तर यापैकी राखीव विषय मानले गेले होते ते कुठले होते याच्यामध्ये? तर राखीव विषय यामध्ये 1, 3, 4 1, 3, 4 हे राखीव होते. सरळच आहे, लक्षात येतं. न्याय प्रशासन काय ब्रिटिश लगेच्या लगे भारतीयांच्या हाती सोपवणार नव्हते. दुसरं जमीन महसूल, कारण सगळ्यात महत्वपूर्ण उत्पन्नाचा जो सोर्स आहे तो तोच होता, त्यामुळे तेही सोपवणार नव्हते. आणि पोलीस प्रशासन तेही सोपवणार नव्हते. जसं आज जर आपण म्हटलं की केंद्र शासन ED किंवा CBI हे राज्य सरकारांच्या हातामध्ये देईल का? ते कधीच देणार नाही. तसं ब्रिटिश ही ते आपल्याला माहिती आहे की पोलीस प्रशासन हे देणार नव्हते आणि त्या दृष्टिकोनातून चौथा या ठिकाणी आहे. तर याचा अर्थ C, B आणि D याच्यामध्ये असू शकतंय. 1, 2, 3 हे गैरलागू ठरतंय आणि 2 स्थानिक स्वराज्य संस्था हे दिलेलंच असणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या ठिकाणी आहेत ते पण गैरलागू ठरतंय. याचा अर्थ याचं उत्तर आहे C, 1, 3, 4 हे बरोबर आहे. पुढला प्रश्न आहे, खालील स्वातंत्र्य सैनिकांचा विचार करा. 1 बारिंद्र कुमार घोष, 2 जोगेशचंद्र चटर्जी आणि 3 रास बिहारी बोस. यापैकी गदर पक्षाशी संबंधित कोण कोण होतं? तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की गदर पक्षाशी संबंधित जे आहे
ते 1 आणि 3 म्हणजे बारिंद्र कुमार घोष आणि रास बिहारी बोस हे गदरशी संबंधित होते हे आपण पाहतो. रास बिहारी बोस जे आहेत ते गदरच्या मुख्य संयोजकापैकीच एक होते आणि त्याचबरोबर लॉर्ड हार्डिंगची हत्या जी झाली त्यावेळेस त्यांच्यावरती बॉम्बस्फोट फेकण्याचा जो काही प्रयत्न झाला, त्यांच्या हत्येचा जो प्रयत्न झाला, त्याच्यामध्ये रास बिहारी बोस हे गदर पक्षाच्या अनुषंगाने सामील होते हे आपल्याला दिसून येतं. तर पहिलं आणि तिसरं हे बरोबर आहे. क्रिप्स मिशनच्या प्रस्तावाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1. संविधान सभेचे सदस्य प्रांतीय असेंब्ली तसेच संस्थानांनी नामनिर्देशित केलेले सदस्य असतील. नवीन राज्यघटना स्वीकारण्यास तयार नसलेल्या कोणत्याही प्रांताला त्याच्या भविष्यातील स्थितीबाबत ब्रिटनशी स्वतंत्र करार करण्याचा अधिकार असेल. यापैकी बरोबर विधान कुठलं आहे? तर दुसरं विधान जे आहे ते बरोबर आहे. जे लोक राज्यघटना स्वीकारणार नाहीत, कोण लोक स्वीकारणार नसतील? एकतरी संस्थानिक असतील किंवा भारत आणि पाकिस्तान. मग नवीन राज्यघटना स्वीकारण्यास तयार नसलेला कोणताही प्रांत, मग ब्रिटिशांचे जे काही 11 प्रांत होती त्या प्रांतांमधून कोणताही प्रांत असेल किंवा ब्रिटनशी स्वतंत्र जो काही संस्थानिक असतील ते ब्रिटनशी जे काही स्वतंत्र करार करायचा असेल तर ते अधिकार असेल असा याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता क्रिप्स मिशन मध्ये. तसाही आपण क्रिप्स मिशन फेटाळून लावलेला आहे हे सर्वांना माहीत आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा काहीही क्रिप्स मिशन बद्दल हा जो काही 2 ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामधला दुसरा ऑप्शन बरोबर आहे, पहिला बरोबर नाहीये. पहिलं बरोबर नाही आहे याचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे काय? संविधान सभेची कुठलीही तरतूद या ठिकाणी क्रिप्स मिशननं दिलेली नव्हती. तर संविधान सभा जी आहे ते कॅबिनेट मिशननं दिलेली तरतूद होती. भारतीय इतिहासाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1. डच लोकांनी त्यांचे कारखाने स्थापन केले किंवा जमिनीवर पूर्व किनाऱ्यावर गोदामे गजपती शासकांनी त्यांना दिले. पूर्व किनाऱ्यावरती गजपती शासक राज्य करायचे आणि त्यांनी ते गोदामांसाठी जे काही जमीन असेल ती त्यांना दिली असा त्याचा अर्थ आहे. अल्फॉन्सो डी अल्बुकर्क यांनी विजापूरच्या सल्तनीकडून गोवा ताब्यात घेतला. आणि 3. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी मद्रास येथे विजयनगर साम्राज्याच्या प्रतिनिधीकडून भाडे तत्वावरती घेतलेल्या भूखंडावरती कारखाना स्थापन केला. यातली विधाने कुठली बरोबर आहेत? तर खालीलपैकी 2 आणि 3 ही विधाने बरोबर आहेत. वरची जी आहेत ती अल्बुकर्कनं विजापूरच्या सुलतानाकडून आदिलशहाकडूनच गोवा ताब्यात घेतलेला आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीनं मद्रास येथे विजयनगर साम्राज्याचा काही जो काही प्रतिनिधी होता सामंत म्हणतो तर त्या सामंताकडून जमीन भूखंड ताब्यात घेतला किंवा भूखंड हा भाडे तत्वावरती घेतला आणि त्या ठिकाणी मद्रास या ठिकाणी त्यांनी त्यांचा कारखाना स्थापन केला. दोन 2023 प्रश्न. खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले? ए. नियंत्रण कायदा 1773 म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, पिट्स इंडिया ऍक्ट 1784, चार्टर ऍक्ट 1793 आणि चार्टर ऍक्ट 1833. तर याचं उत्तर आहे सनदी कायदा चार्टर ऍक्ट 1833. 1773चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट होता त्या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल ही पदवी दिली. बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि हा बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता तो 1833ला भारताचा गव्हर्नर जनरल झाला. भारताचा हा 1833ला झाला. त्यामुळे पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणजे कोण? तर वॉरन हेस्टिंग्स. आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण? तर लॉर्ड विल्यम बेंटिक. तर त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. सनदी कायदा 1833 म्हणजे चार्टर ऍक्ट 1833. पुढला प्रश्न आहे भारतीय इतिहासाच्या संदर्भात रॉबर्ट सेवेल, जेम्स बर्गेस आणि वॉल्टर इलियट हे कशाशी संबंधित होते?
एक पुरातत्व उत्खनन, 2 वसाहती भारतामध्ये इंग्रजी प्रेसची स्थापना, का 3 संस्थानामध्ये चर्चची स्थापना, का डी भारतीय वसाहतीमध्ये रेल्वेची स्थापना. तर याचं उत्तर आहे पुरातत्व उत्खनन. रॉबर्ट सेवेल, जेम्स बर्गेस आणि वॉल्टर एलियट हे भारतामध्ये पुरातत्व खात्याशी संबंधित होते. याच्यामध्ये जेम्स बर्गेस जो आहे तो ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याचा हा 1886 ते 1889 या कालखंडामध्ये डायरेक्टर जनरल म्हणून यानं काम केलेलं आहे जेम्स बर्गेसना. आणि वॉल्टर आणि रॉबर्ट सेवेल यांनी अमरावती आंध्र प्रदेशमधील या ठिकाणी जे बौद्ध स्तूप आहे त्या बौद्ध स्तूपाच्या उत्खननाबद्दल कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या दृष्टिकोनातून हे तिघही पुरातत्व उत्खननाशी संबंधित आहेत हे आपल्याला दिसून येईल. पुढला प्रश्न आहे मध्ययुगीन गुजरातच्या खालीलपैकी कोणी दीव पोर्तुगीजांच्या स्वाधीन केले. तर याचं उत्तर आहे बहादूर शाह. हा जो काही बहादूर शाह जो गुजरातचा सुलतान होता यानं दीव जे आहे ते पोर्तुगीजांच्या स्वाधीन केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं आपण आधुनिक भारताचे जे काही सर्व PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत, ते 2023 पर्यंत 2011 पासून 23 पर्यंत सर्व आपण याचं डिस्कशन केलेलं आहे. त्याचं उत्तरे पाहिलेली आहेत आणि ते उत्तरांच्या संदर्भात आपण का ते आहेत याचंही आपण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून निश्चितपणे तुम्हाला कुठल्या घटकावरती कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे, कोणत्या घटकामधून फोकस करायचा आहे याच्या आधारे आपल्याला निश्चितपणे लक्षात येऊ शकतो. आपण मागेही म्हटलेलं आहे की PYQ म्हणजे काय आहे, तर तुम्हाला समुद्र किनाऱ्यामध्ये जे काही होकायंत्र आहे, समुद्रावरती जात असताना, समुद्र पर्यटनाला जात असताना होकायंत्र नसेल तर आपण दिशा शोधू शकत नाही. तसं PYQ म्हणजे हे तुमच्या समुद्र पर्यटनातील, थोडक्यात काय आहे, तुमच्या अभ्यासातील होकायंत्र आहेत. तुमची PYQ वरती जर कमांड असेल तर निश्चितपणे तुम्हाला निश्चित अभ्यास कसा करायचा आहे, फोकस स्टडी कसा करायला पाहिजे, कुठल्या याच्यामधून पुस्तकामधून कुठला भाग वाचायचा आहे हे लक्षात येऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून हे PYQ तुम्हाला उपयोगाला पडतील. आपण ज्यावेळेस तुम्ही हे सर्व पाहताय त्यानंतर तुम्हाला याच्याबद्दलच्या PDF ज्या आहेत त्या PDF ही उपलब्ध करून दिल्या जातीलच. तर त्या दृष्टिकोनातून आपण हे PYQ आता थांबवत आहोत. धन्यवाद.